राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। या प्रकरणी भुजबळांच्या काही कार्यकर्त्यांकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल जी आहे ती करण्यात आलेली आहे। या तक्रारीनंतर नाशिकच्या अंबड पोलिसांकडून भुजबळांच्या निवासस्थानी पाहणी देखील करण्यात आलेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी छगन भुजबळ यांच्या बंदोबस्तावरील पोलीस आणि अंबड पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पाहणीसाठी आले होते। रात्रीच्या वेळी ड्रोनच्या माध्यमातून भुजबळ फार्मची टेहळणी केल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना कर्मचाऱ्यांकडून कळविण्यात आलेली आहे। त्यामुळे छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ही नेमकं टेहळणी कोणी केली, नेमकं ड्रोनच्या माध्यमातून काय पाहायचं होतं असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मागच्या गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे चर्चेत आले आहेत। मराठा आरक्षणाच्या वेळी छगन भुजबळ यांना देखील वारंवार धमक्या येत होत्या, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता। पुन्हा एकदा छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आता त्यांच्या भुजबळ फार्मची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केल्याची जी माहिती आहे ती समोर आली आहे आणि या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।